नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर महिला या अपात्र झालेल्या आहेत। आता त्या अपात्र यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे कसं पाहायचं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे। शेवटपर्यंत पाहिल्याच्या नंतरच तुम्हाला समजणार आहे की तुमचं जर अपात्र यादीमध्ये नाव आलेलं असेल तर ते कसं पाहायचं। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात। तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, ते पाहण्यासाठी सिंपली तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती येऊन लाडकी बहीण महाराष्ट्र ऑफिशियल वेबसाईट हे टाईप करून सर्च करून घ्यायचं। सर्च केल्याच्यानंतर तुमच्यासमोर पहिलीच लिंक ओपन होईल। इथे तुम्ही पाहू शकता ladkibaheen.maharashtra.gov.in। आता ही लिंक ओपन झाली म्हणजे तुम्हाला सर्वात पहिलं ती यादी पाहण्यासाठी या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर एक ऑप्शन ॲड करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी KYC करण्यासाठीचे हे ऑप्शन ॲड करण्यात आलेलं आहे। आता तुम्हाला पुढील काही हप्ते घ्यायचे असतील तर तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे। आता ती KYCचं फक्त ऑप्शन इथे ॲड करण्यात आलेलं आहे, पण KYC करणं अजून चालू झालेलं नाही आहे। ती KYC करणं चालू झाल्याच्या नंतर आपल्या चॅनलवरती KYC कसं करायचं याच्यावरती डीपमध्ये व्हिडिओ येणार आहे। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर आता आपल्याला अपात्र यादीमध्ये नाव आहे का हे पाहण्यासाठी सिंपली इथे अर्जदार लॉग इनचं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करून घ्यायचं आहे। आता हा काय प्रकार आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। सर्वात पहिलं मी लॉग इन करून तुम्हाला ती यादी दाखवतो। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी माहिती भरून सिंपली लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर लॉग इन झालेलो आहे। मित्रांनो, आता इथे लॉग इन झाल्याच्यानंतर सिंपली आपल्याला ती यादी पाहण्यासाठी तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन मेड एअरलाईन या ऑप्शनवरती मी क्लिक करतोय। आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय इथे भरपूर जणांचे नावे दाखवत आहेत। भरपूर जणांचे म्हणजे किती जणांची नावे दाखवत आहेत, यांचेच का नावे दाखवत आहेत हे तुम्हाला पुढे सांगणार आहे। सर्वात पहिला आपण एखादं नाव घेऊयात। आपण एखादं नाव घेतो। तुम्ही इथे पाहू शकताय नाव घेतल्याच्यानंतर इथे एक ॲक्शनचं ऑप्शन आहे, याच्यासमोरच मी क्लिक करतो। यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय यांना आत्तापर्यंत किती हजार रुपये भेटलेले आहेत हे इथे दाखवण्यात आलेलं आहे। आता सिंपली परत बॅक येतोय। बॅक येऊन अजून एक नाव घेतो। मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकताय यावरती क्लिक करतोय। आता यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता यांना आतापर्यंत टोटल किती रुपये मिळालेले आहेत, म्हणजेच 18,000 रुपये यांना भेटलेले आहेत। आता यामध्ये कुणाचं नाव कम करण्यात आलेलं आहे हे पाहण्यासाठी परत मी या ऑप्शनवरती क्लिक करतोय आणि थोडंसं खाली येतोय। मित्रांनो, खाली आल्याच्यानंतर परत मी लिस्ट वाढवतो। मित्रांनो, वाढवल्याच्यानंतर अशा प्रकारे परत खाली येतो आणि एक नाव सिलेक्ट करतोय। तुम्ही इथे पाहू शकता या नावाच्या पुढे मी ॲक्शनमध्ये क्लिक करतोय। आता या ॲक्शनमध्ये क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो यांना फक्त 9,000 रुपयेच मिळालेले आहेत। यांचं नाव हे अपात्र करण्यात आलेलं आहे। आता हे यांचं नाव मी कसं शोधलं मित्रांनो, कारण मी जे फॉर्म भरलो होतो मित्रांनो, जेव्हा लाडकी बहिणी योजना चालू झाली होती, चालू झाल्याच्यानंतर मित्रांनो मी भरपूर जणांचे फॉर्म माझ्या ID वरून भरलो होतो। मित्रांनो, आता माझ्या ID वरून ज्यांचे मी फॉर्म भरलो होतो मित्रांनो, त्या सर्वांचं स्टेटस मला चेक करता येतं, कारण मित्रांनो त्यांचा फॉर्म मी भरला होता। त्यामुळे मला त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत का किंवा त्यांचं नाव अपात्र करण्यात आलेलं आहे का हे फक्त मलाच दिसतं। मित्रांनो, तुम्ही कुणापाशी फॉर्म भरला होता मित्रांनो त्यांच्यापाशी तुमचं स्टेटस हे दिसणार आहे। आता मी ज्यांचं फॉर्म भरलं होतं त्या सर्वांचं मी त्यांचं स्टेटस हे चेक करू शकतो। त्यापैकी मित्रांनो एकाचं फॉर्म अपात्र करण्यात आलेलं आहे। आता हे अपात्र करण्यात का आलेलं आहे इथं एक्झॅक्ट कारण सांगितलेलं नाही आहे, पण मला ते एक्झॅक्ट कारण माहीत आहे। मित्रांनो, यांचं नाव अपात्र का करण्यात आलेलं आहे, कारण 65 वर्षाच्या वरती यांचं वय झालेलं आहे। त्यामुळे यांचं नाव हे अपात्र करण्यात आलेलं आहे आणि यांचे जे लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत पैसे मिळणार होते मित्रांनो ते पैसे बंद करण्यात आलेले आहेत।
तर मित्रांनो, तुम्हाला पण तुमचं नाव जर अशा प्रकारे चेक करायचं असेल तर ऑनलाईन फॉर्म जर तुम्ही स्वतः भरला असाल किंवा कुणापाशी भरला असाल तर तुम्ही त्यांच्यापाशी जाऊन चेक करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने सुद्धा ही प्रोसेस करून पाहू शकता. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.